तर चला आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मला एवढं तुमचं कमेंट येत होतं की मला हा व्हिडिओ करायचा आला मित्रांनो। आता तुमच्या एडिटिंगच्या जर्नी मधला एक महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे, ते पण कोर्स एकदम फ्री। तर या व्हिडिओ एडिटिंगच्या कोर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की तर आता सगळ्यात पहिला तर आपण व्हीएन मध्ये बेसिक पासून एडिटिंग बघायची आहे आणि त्यानंतर बघायचं आहे की की फ्रेम कसं ऍड करायचं आणि शेवटला बघायचं आहे की टेक्स्ट अॅनिमेशन आणि टेक्स्ट इफेक्ट देखील बघायचा आहे आणि ध्रुवराठी सारखं टेक्स्ट हायलाइटिंग इफेक्ट आणि कलर ग्रेडिंग। तर आता हे सगळं मी तुम्हाला एकाच व्हिडिओ शिकवणार आहे। सो हा व्हिडिओ एंड होईपर्यंत तुम्ही एक मोबाईल एडिटर होशीलाच। आता हे एडिटिंग तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इझिली करू शकता। तर या एडिटिंग साठी आपण यूज करायचा आहे व्हीएन मोबाईल ऍप्लिकेशन। आणि व्हिडिओ एडिटिंग साठी तुम्हाला कोणत्या देखील प्रकारचे ऍसेट लागणार असतील शेवटच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला लिंक देणारच आहे। आणि हा व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका, नाहीतर लिंक आणि टिप्स दोन्ही देखील मिक्स होऊन जाईल। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तो चलिए शुरू करते हैं। आता सगळ्यात पहिला तर तुम्हाला व्हीएन हे ऍप्लिकेशन उघडून घ्यायचं आहे आणि तिथे खाली प्लसचा आयकॉन आहे त्यावर टॅप करायचा आहे। तिथे टॅप केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे एक पेज उघडेल, तिथे न्यू प्रोजेक्टवर टॅप करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा कोणता देखील प्रोजेक्ट एडिट करण्यासाठी सिलेक्ट करून घ्या। अशा प्रकारे मी जसं करतोय तसं करून घ्या आणि या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आता सगळ्यात पहिला तर आपण बघायचं व्हिडिओला की फ्रेम कसं द्यायचं। त्यासाठी सगळ्यात पहिला व्हिडिओ टॅप करा, तिथे वरच्या साईडला की फ्रेम म्हणून ऑप्शन असेल त्यावर टॅप करा आणि मी जसं अंतर ठेवून की फ्रेम दिले तसा की फ्रेम देऊन घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही शेवटच्या की फ्रेमला झूम आणि झूम आउट देखील करू शकता। आणि तुमच्या की फ्रेमला आणि जरा क्रिएटिव्ह बनवण्यासाठी वरती ग्राफचा ऑप्शन आहे त्यावर टॅप करा आणि तुमच्या की फ्रेमला सूट होईल असा एक ग्राफ देऊन घ्या। तुमचा की फ्रेम रेडी होऊनच जाईल। त्यानंतरचा जो टॉपिक आहे ते टेक्स्ट साठी तिथं वरच्या साईडला टेक्स्टचा ऑप्शन आहे त्यावर टॅप करा। मग त्यानंतर तुम्ही ऍड टेक्स्ट वर सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही टाईप करू शकता। मग आता त्यानंतर खालच्या साईडला एफ म्हणून ऑप्शन असेल त्यावर टॅप करा आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या टेक्स्टचं फॉन्ट देखील बदलू शकता। आता तुम्हाला इथं एवढ्या प्रकारचा फॉन्ट बघायला मिळतात, त्यामधला मी हा फॉन्ट सिलेक्ट केलोय आणि त्याच्याच पुढच्या साईडला तुम्हाला फॉन्टचा कलर चेंज करायला देखील ऑप्शन बघायला मिळतोय। तिथून तुम्ही कोणत्या देखील प्रकारे तुमच्या फॉन्टचा कलर चेंज करू शकता अशा टाइप मध्ये आणि तुमच्या फॉन्टची साईज देखील वाढवू शकता आणि असं त्याला कुठे देखील ऍडजस्ट करू शकता। मग आता त्यानंतर तुम्हाला त्याच्याच पुढच्या साईडला टेक्स्ट अॅनिमेशन देखील बघायला मिळतात ढीक प्रकारे आणि अशा टाइप मध्ये तुम्ही फ्रेम देखील ऍडजस्ट करू शकता आणि तुम्हाला टेक्स्ट मध्ये एवढ्या प्रकारचे अॅनिमेशन बघायला मिळतात। आता त्यानंतरचा जो महत्त्वाचा ऑप्शन आहे ते ओव्हरले मध्ये तुम्ही कोणत्या देखील वेबसाईटचा इमेज ऍड करू शकता। त्यासाठी तुम्हाला ऍड स्टिकरवर टॅप करायचा आहे आणि गॅलरीच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे आणि तिथून तुम्ही तुमचा इमेज ऍड करून घ्या। त्यानंतर तुमच्या इमेजवर टॅप करून मास्क मध्ये जायचं आहे आणि सर्कल सिलेक्ट करायचा आहे। मी करताना स्क्वेअर देखील करू शकता आणि अशा टाइप मध्ये मी जसं ऍडजस्टमेंट करतो तसं करून घ्या आणि त्याला तुम्ही असं कर्व देखील करू शकता। मग त्यानंतर तुम्ही त्याला कुठे देखील ऍडजस्ट करू शकता अशा प्रकारे आणि तसंच दुसऱ्या ऍप्लिकेशनचं देखील अशा प्रकारे करू शकता आणि असं तुम्ही एकदम एस्थेटिक ओव्हरले ऍड करू शकता। त्यानंतर तुम्ही व्हिडिओ टॅप करा आणि फिल्टर मध्ये जावा आणि तिथून तुम्ही तुमच्या व्हिडिओला फिल्टर देखील लावू शकता आणि त्याच्याच पुढच्या साईडला तुम्हाला ऍडजस्टमेंटचा ऑप्शन दिसत असेल, तिथून तुम्ही तुमच्या व्हिडिओचा ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, हायलाइटिंग, शार्पनेस आणि क्लॅरिटी देखील वाढवू शकता। आता त्यानंतर शेवटचा जो टॉपिक आहे ते रिमूव्ह बीजी, त्यासाठी खालच्या साईडला कटआउटच्या ऑप्शनवर टॅप करा आणि अशा टाइप मध्ये तुमचा ऑब्जेक्ट कट होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या इमेजला अशा प्रकारे बॉर्डर देखील करू शकता आणि त्याचा कलर आणि साईज देखील वाढवू शकता। मग तुमचा फायनल रिझल्ट अशा प्रकारे होऊन जाईल। या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरा देखील काहीतरी प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही शेअर देखील करू शकता। तर तुम्हाला देखील हा व्हीएन बेसिक कोर्स जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या पेजचं बेल आयकॉन देखील दाबू शकता। चला, क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है।